तेच लक्षात येत आहे. सो मुंशी अय्यंगार, परत त्याच्याकडे येऊया. 343 ते 351 त्यातल्या 343 मध्ये युनियनची ऑफिशियल लँग्वेज आहे. युनियन म्हणजे केंद्र, साध्या भाषेमध्ये आपण युनियन, केंद्र सरकार ज्याला तुम्ही म्हणता, युनियन गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो, त्या 343 मध्ये युनियनची भाषा. मुंशी अय्यंगारकडे येऊया आपण, कारण ही चर्चा त्याच्याशी संबंधित आहे. मुंशी अय्यंगार म्हणजे KM मुंशी आणि N गोपाळस्वामी अय्यंगार, हे जे दोन लोक आहेत त्यांचा एक फॉर्म्युला, त्या अर्थाने ते येतं. पण हा प्रश्न मुळात या टॉपिकमधला आहे, ऑफिशियल लँग्वेज, की मुळात भारताला राष्ट्रभाषा आहे का, की भारताला फक्त व्यावहारिक भाषा किंवा कार्यालयीन भाषा किंवा ऑफिशियल लँग्वेज आहे. तर राष्ट्रभाषा आहे का? नाही. देर इज नो नॅशनल लँग्वेज ऑफ इंडिया. राष्ट्रभाषा वगैरे काही नाही आहे भारताला. घटना तसं मानत, घटनेने म्हटलंय ही संघाची भाषा, ही घटक राज्यांची भाषा, ही न्यायपालिकेची भाषा. आणि हे सगळं त्यांनी 343 ते 351 मध्ये दिले. त्यातला जो पहिला भाग आहे 343, युनियनची भाषा, संघ शासनाची भाषा काय असेल, तर आज आपलं कॉन्स्टिट्यूशन 343 मध्ये काय सांगतं की युनियनची ऑफिशियल लँग्वेज काय आहे? हिंदी. ऑफिशियल लँग्वेज ऑफ युनियन विल बी हिंदी. आणि पुन्हा त्याचे आकडे कसे? इन इंटरनॅशनल फॉर्म. देवनागरी स्क्रिप्ट मधलं हिंदी आणि आकडे मात्र असे, आकडे असे नाहीत, हे नाहीत. देवनागरी लिपी आहे, बरोबर ना? आणि देवनागरी लिपीमधली हिंदी ही युनियनची ऑफिशियल भाषा आर्टिकल 343 सांगतं. आणि त्याचे आकडे मात्र इंटरनॅशनल फॉर्ममधले. हे जे आहेत हे तुमचं ऑफिशियल लँग्वेज ऑफ युनियन. प्रॉब्लेम असा झाला की पण आपण जेव्हा संविधान लागू केलं 50 साली, तर ब्रिटिश इथे राहिल्यामुळं सगळं गव्हर्नमेंटचा कारभार हा ऑलमोस्ट इंग्रजीतनं चालत होता. मग आता या इंग्रजीचं करायचं काय? तर त्यांनी 343 मधले एक तरतूद काय ठेवली की 15 वर्ष, आजपासून 15 वर्ष म्हणजे 1950 ते 1965 पर्यंत इंग्लिश कंटिन्यू होईल हिंदीच्या बरोबर. म्हणजे 1950 ते 1965 हिंदी तर असेलच, पण त्याच्याबरोबर आणखी एक ऑफिशियल लँग्वेज कुठली असेल? इंग्लिश पण असेल. ओके. सो हे त्यांनी काय केलं, इंग्लिश चालत आली आहे म्हणून, पण ही टेम्पररी अरेंजमेंट त्यांनी मानली होती. प्लस त्यांनी काय म्हटलं होतं, 15 वर्षानंतर पण इंग्लिशचं काय करायचं आणि काय करायचं नाही याचा निर्णय कोण घेईल? संसद घेईल. हिंदी तर राहीलच, पण आता ही इंग्लिश कंटिन्यू करायची, इंग्लिश कंटिन्यू नाही करायची, याचा निर्णय संसद घेईल. लक्षात येत आहे? आणि मीन व्हाईल म्हणजे 1951 पासून 65 पर्यंत मधल्या 15 वर्षाच्या काळामध्ये या सगळ्या तरतुदी आर्टिकल 343 मधल्या आहेत. गप्पा नाही मारत आहे मी. 343 पहिल्यांदा सांगितलं की हिंदी इन देवनागरी आणि आकडे आंतरराष्ट्रीय ही युनियनची ऑफिशियल भाषा आहे. नंबर 2 तरतूद त्यांनी दिली की 15 वर्षापर्यंत इंग्लिश कंटिन्यू होईल. नंबर 3 मीन व्हाईल म्हणजे 1950 ते 65 या 15 वर्षामध्ये हिंदीच्या वाढीसाठी तुम्ही प्रयत्न करा. हिंदी वाढली पाहिजे भारतात, हिंदी वाढली पाहिजे म्हणून प्रयत्न करा. आणि वाढीचा प्रयत्न म्हणून संविधानानं पर्याय दिला की तुम्ही 1955 मध्ये एक आयोग बसवावा राष्ट्रपतींनी, 1955 मध्ये एक बसवावा आणि 1960 मध्ये दुसरा आयोग बसवावा की ज्याने हिंदी स्ट्रेंथन करण्यासाठी काही ना काही पर्याय सुचवावेत. सो तसा आयोग 1955 मध्ये BG खेर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपतींनी बसवला. 60 ला बसवलाच नाही. का नाही बसवला त्यानंतर त्यांना माहिती. 60 ला बसवला माहिती आहे, पण ते डिस्कस करण्यात अर्थ नाही. 55 ला BG खेर यांच्या अध्यक्षतेखाली बसवला, त्यांनी काही सूचना केल्या. लक्षात येत आहे? 56 ला त्यांनी रिपोर्ट दिला. आणि मग असं झालं की हिंदीच्या वाढीसाठी प्रयत्न व्हायला सुरुवात झाली. हिंदीच्या वाढीसाठी प्रयत्न व्हायला सुरुवात झाली आणि मग वाद वाढायला लागले. तुम्ही त्यावेळेचं वातावरण बघा बरं काय चाललंय. 56 साल आहे, ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट संसदेने पुढे 1963 ला पारित केला आहे, पण 56 साल आहे. काय काय चालू आहे बरं आपल्याकडे? काय चालू आहे? संयुक्त महाराष्ट्राचं सगळं चाललंय ना. बॉम्बे, गुजरात, एक सौराष्ट्र सगळं एकच आहे. द्वैभाषिक जे सगळं राष्ट्र आहे. आणि 1 मे 1960 ला आपण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जो काही आहे तो घेतो. ती सगळी लढाई मराठी म्हणून भाषिक चळवळ आहे. साऊथमध्ये पण ते सुरू झालं की हिंदी तुम्ही लादू नका. आणि फायनली मग त्यांनी काय केलं, ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट 1963 ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट संसदेने पारित केला 1963 मध्ये. आणि त्यांनी
इंग्रजी ही भाषा सुद्धा युनियनची ऑफिशियल भाषा म्हणून इनडेफिनाईट काळाकरता कंटिन्यू करून टाकली. इनडेफिनिट म्हणजे आता चालूच आहे. कॉन्स्टिट्यूशननी सांगितली होती 15 वर्ष, नंतर काय करायचं ते संसदेने ठरवावं, आणि संसदेने कायदा केला आणि काय म्हटलं की आता ही कायमच चालू राहील. म्हणजे टेक्निकली आज युनियनची, केंद्राची जी ऑफिशियल भाषा आहे ती हिंदी आणि इंग्लिश अशा दोनही आहेत. लक्षात येतंय? सो हा भाग झाला. आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे, आर्टिकल 43चा. हे असंच झालं होतं का संविधान तयार होताना? नाही, संविधान तयार होताना वाद झाले, मारामाऱ्या. वाद भारतामध्ये सतत होतात, पण पूर्वी धोरणांवर न व्हायचे, आज वेगळे होतात. धोरणांच्या बाबत काय चाललं होतं की काही एक गट होता तो म्हणायचा की हिंदी ही आपली ऑफिशियल लँग्वेज करून टाका. साऊथची राज्य म्हणायचे हिंदीचा आणि आमचा संबंध नाही. जे 343 मध्ये केलं ना, की काय कारण आहे तुमचं, म्हणजे हिंदी ही ऑफिशियल लँग्वेज करायचं काय कारण आहे? काही लोक म्हणायचे संस्कृत करा. संस्कृतचे पाठीराखे संविधान सभेमध्ये होते. ते म्हणले की संस्कृत झाली पाहिजे. काहींचं म्हणणं होतं हिंदुस्तानी नावाची भाषा करा. हिंदुस्तानी काय आहे? हिंदुस्तानी हे काय आहे? ती हिंदीच आहे, बट मोर उर्दू एलिमेंट्स. हिंदुस्तानी ही हिंदीची साधारणतः आपण काय म्हणूया, हिंदीची जननी असं म्हणू शकतो आपण. तशी हिंदी ही खूप मॉडर्न लँग्वेज आहे, नंतर सगळी आराईत झाली आहे ती. पण हिंदुस्तानी म्हणजे जी नॉर्दर्न एरियामध्ये बोलली जायची, ज्याच्यामध्ये उर्दू थोडीशी, तुम्ही जुने सिनेमे बघत असाल ना, तर त्याच्यामध्ये बरेचसे शब्द ते काय म्हणतात की ये अदालत आपको बाइज्जत बरी करती है वगैरे. मग हे काय संबंध आहे आपला हिंदीचा याच्याशी? पण तरी आपल्याला पाठ झाली की नाही, तर ते सगळं हिंदीचं तुम्हाला दिसेल की चित्रपटाची टायटल येताना पण आधी हिंदी येणार, मग उर्दू येणार. तो सगळा त्या जुन्या काळाचा परिणाम की हिंदुस्तानी करा. असे वाद होते. मग आणखी महत्त्वाचं म्हणजे पहिला वाद आहे हिंदी घ्यायची का हिंदुस्तानी घ्यायची का संस्कृत घ्यायची का इंग्लिश घ्यायची. दुसरं काहींचं म्हणणं होतं की नॅशनल लँग्वेज करा, ऑफिशियल लँग्वेज म्हणू नका. म्हणजे राष्ट्रीय भाषा करायची की कार्यालयीन भाषा करायची, हा पण वाद आहे. तिसरं हे म्हणले की मग जर स्क्रिप्ट देवनागरी घ्यायचं हिंदीचं, मग आकडे कशाला इंटरनॅशनल घ्यायचे? ते पण असे घ्या ना देवनागरी. म्हणजे सगळाच असा वाद संविधान सभेमध्ये चालू होता. मग आता याचं काय करायचं? म्हणून मग ही जी दोन माणसं आहेत, के.एम. मुंशी आणि नरसिंह गोपाळस्वामी अय्यंगार, हे दोन लोक कोण आहेत बरं? म्हणजे याच्यावर मी टेस्ट सिरीजमध्ये पण प्रश्न टाकलाय. ह्या दोघांच्या एकत्रित नावाला बघून काय आठवतं का तुम्हाला? संविधानाच्या निर्मितीच्या बाबतीत या दोघांनाचं नाव बघून काय आठवतं? काय आहे? नाही, टीकाकार तर आहेतच, पण पहिली गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट काय, ड्राफ्टिंग कमिटीचे 7 पैकी 2 मेंबर आहेत. आणि तो प्रश्न प्रिलियम्सला आलाय, जुना पेपर काढून बघा याच्या अगोदरचा. पुढीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य होते आणि नव्हते? मसुदा समिती जी मोस्ट इम्पॉर्टंट कमिटी ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे, ज्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष आहेत, त्या मसुदा समितीचे हे 2 सदस्य आहेत, के.एम. मुंशी आणि नरसिंह गोपाळस्वामी अय्यंगार. ह्याच्यातले जे एन गोपाळस्वामी अय्यंगार आहे ते सिव्हिल सर्वंट होते, कलेक्टर होते, आणि नंतर मग ते सगळे याच्यामध्ये आले. के.एम. मुंशी तर ऑब्व्हियसली फ्रीडम फायटर आणि सगळंच ते म्हणजे भारतीय विद्याभवन आणि ते जर सगळं तुम्हाला माहीत असेल पुढची चळवळ, के.एम. मुंशी. तर ह्या दोघांनी एक फॉर्म्युला आणला, कॉम्प्रोमाइज केली, तडजोड केली की वादावादी आपण सगळी ठेवू, की हिंदी घेऊ, राष्ट्रभाषा नाही म्हणत, ऑफिशियल लँग्वेज म्हणतो, आकडे नाही तुमचे नाही झालं, आकडे इंटरनॅशनल घेऊ. सगळ्यांनाच थोडं थोडं लक्षात येते की नॅशनल लँग्वेज नको, साऊथचे नाराज होतात. आकडे ज्यांना इंग्रजी पाहिजे त्याला आकडे घेऊ तुमचे, आणि हिंदी ही फक्त देवनागरीमध्ये घेऊ. प्लस काय इंग्लिश वगैरे तर 15 वर्ष चालूच ठेवू. आणि यांच्या प्रयत्नानं जे ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन होतं ना, ड्राफ्टिंग कमिटीने काय केलं, मसुदा समितीने काय केलं, मसुदा संविधान तयार केलं ना, त्याच्यावरून मग फायनल संविधान तयार झालं. म्हणूनच तर आपण म्हणतो ना की भारताच्या संविधानाचे शिल्पकार, वाय वी कॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं मेकर, संविधानाचे निर्माते का म्हटलं जातं? कारण त्या मसुदा समितीने जो ढाचा बनवला त्याच्यावर तुम्ही कॉन्स्टिट्यूशन पुढचं तयार केलं. तर यांनी ते ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रपोज केलं. ते ड्राफ्ट आर्टिकल आहे 301A, नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनचं 301A, त्याच्यात त्यांनी एक आर्टिकल टाकलं, त्याला ड्राफ्ट आर्टिकल पण म्हणतात, आणि त्यालाच मुंशी अय्यंगार फॉर्म्युला पण म्हणतात. की यांनी म्हटलं की
हे जे आहे देवनागरी इंटरनॅशनल आकडे हे ठेवा. 12 सप्टेंबर 1949ला मसुदा समितीमध्ये ते इंट्रोड्यूस केलं. 12 सप्टेंबर 1949ला. आणि 2 दिवस चर्चा झाली. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्समध्ये ती चर्चा अवेलेबल आहे ऑनलाईन वाचायला. इंटरेस्टिंग चर्चा आहे. आणि 14 सप्टेंबर 1949ला त्या आर्टिकलला मान्यता मिळाली आणि हिंदी बिकेम द ऑफिशियल लँग्वेज. 14 सप्टेंबर कुठला दिवस आहे? हिंदी दिवस शाळांमध्ये साजरा होतो की नाही? 14 सप्टेंबर. का? कारण मुंशी अय्यंगार फॉर्म्युलानं तो तेव्हा स्वीकृत केला ड्राफ्टमध्ये. हिंदी दिवस. मी म्हणलं ना की प्रत्येक गोष्टी दुसऱ्यामध्ये लिंक आहे. 14 सप्टेंबर 1949ला आणि पुढे मग त्याचं आर्टिकल 343 झालं. आणि म्हणून मुंशी अय्यंगार सूत्र भाषा समस्येची. आता